आज बुलेटिनला सुरुवात करूयात एका वेगळ्या बातमीनं। चीनच्या विजयी परेडनं जगभरात चीनच्या ताकदीचं धडकी भरवणारं प्रदर्शन चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केलंय। चीनच्या या विक्ट्री परेडला क्षी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि नॉर्थ कोरिया म्हणजे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ समोर आलाय। यात पुतिन आणि क्षी जिनपिंग हे 150 वर्ष कसं जगायचं यावर गहन चर्चा करताना दिसत असल्याचं दिसलंय आपल्याला। त्यावर हुकुमशहा किम जोंग उन दोघांच्या गप्पा ऐकून हसताना दिसतायत। मायक्रोफोनवर रेकॉर्ड झालेल्या या जागतिक नेत्यांमध्ये बायोटेक्नॉलॉजीवर चर्चा झाल्याचं उघड झालंय। आपण ऐकूयात नेमकी तिघांमध्ये चर्चा काय झाली। संवाद हा मॅन्ड्रिन, रशियन आणि या भाषेतनं असल्यामुळे, इंग्लिशमधून नसल्यामुळे खाली त्याचं ट्रान्स्क्रिप्ट आम्ही दिलेलं आहे। त्यात नेमकं ते काय म्हणतायत हे आपल्याला स्पष्ट होऊ शकतंय। लोक पुन्हा तरुण होऊ शकतात। या शतकात असं तंत्रज्ञान विकसित होईल की कदाचित 150 वर्षापर्यंत जगता येईल असं क्षी जिनपिंग म्हणाले। वयाच्या 70 पर्यंत जगणं म्हणजे दुर्मिळ होतं आणि आता मात्र 70 वर्ष म्हणजे बालपण आहे असं क्षी जिनपिंग यांचं म्हणणं आहे। तर जैव तंत्रज्ञानात वेगानं होत असलेली प्रगती पाहता आगामी काही दशकातच असा दिवस येईल असं व्लादिमीर पुतिन म्हणतात। लोक पुन्हा तरुण होऊ शकतात किंवा कदाचित अमरत्वही प्राप्त होऊ शकतं आणि त्याच्यावर क्षी जिनपिंग असं म्हणतात की कदाचित याच शतकात असं तंत्रज्ञान विकसित होईल की माणूस 150 वर्षापर्यंत जगू शकेल। आणि याच विषयावर आज आपली चर्चा आपण करणार आहोत आणि ही चर्चा 4 अंगाने आपल्याला करायची। एक म्हणजे जीवरसायनशास्त्रज्ञ याविषयी काय म्हणतायत, दुसरं म्हणजे ऋषी संस्कृतीचे अभ्यासक, भारतीय पुरातन संस्कृतीत याविषयी काही लिहून ठेवलंय का किंवा काही ऐवज उपलब्ध आहे का, या अनुषंगानं सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे। आणि तिसरं म्हणजे योगशास्त्राच्या माध्यमातून आपलं आयुष्य वाढवता येऊ शकतं का, अशा स्वरूपाची सुद्धा चर्चा करायची। आणि मेंदू विकार तज्ज्ञ रश्मी नचलिया यांच्या माध्यमातून आपल्याला हे जाणून घ्यायचं की ब्रेन डेड या कॉन्सेप्टच्या पुढे काही आहे का। तर या सगळ्या अंगाने आपल्याला चर्चा करायची आहे। सध्या आपल्यासोबत डॉक्टर देवव्रत बागडे जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की तंत्रज्ञान कुठपर्यंत पुढे गेलंय। बागडे सर, आपलं स्वागत आहे। त्याचबरोबर अभिजित फडणीस, प्राचीन ऋषी संस्कृतीचे ते अभ्यासक आहे। यापूर्वी सुद्धा त्यांना आपण NDTV मराठीवर पाहिलेलं आहे। बजेट विषयीच्या चर्चेमध्ये ते सहभागी असतात। फडणीस सर, आपलं स्वागत आहे। धन्यवाद। मला तुमच्या या अंगाचा अभ्यास नव्हता। ऋषी संस्कृतीचे आणि प्राचीन संस्कृतीचे सुद्धा तुम्ही अभ्यासक आहात हे आज मला कळलं। आणि दुसरं म्हणजे माही महाराज आहेत, योग गुरु आहेत। योग साधनेच्या माध्यमातून अमरत्व प्राप्त करता येईल का, अशा अंगाने आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सध्या माझ्यासोबत हे 2 आहेत, फडणीस सर, अभिजित फडणीस सर आणि माही महाराज। मी सुरुवात करतो फडणीस सर तुमच्यापासून। भारतीय संस्कृतीत किंवा प्राचीन ऋषी संस्कृतीत अशा स्वरूपाचं अमरत्वाचे अनेक म्हणजे आपण ज्या पद्धतीनं पौराणिक कथा ऐकतो किंवा पाहतो, यात काही लोकांना अमरत्व मिळाल्याचे उल्लेख आढळतात। तर हे उल्लेख आणि त्या संबंधातलं नेमकं शास्त्र काय सांगतं? आपल्या बरोबर चर्चेमध्ये योगाचे प्रगाढ ज्ञानी आहेतच, त्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर नाही, ते आपल्याला सांगतीलच। परंतु आपल्या योग विज्ञानामध्ये आपलं आयुष्य हे श्वासांवर मोजलेलं आहे आणि त्यामुळे आपण जेवढे श्वास संथ करू तेवढं आपलं आयुष्य वाढतं, हे त्यातलं साधं सरळ सूत्र योगामध्ये आहे। त्यामुळे प्राणायामाचं जे महत्व आपल्या ऋषी संस्कृतीमध्ये आहे ते प्रचंड आहे। आणि माझा मी अनुभव सांगू इच्छितो की 40 मध्ये 5 वर्ष मला ऑस्टिओआर्थरायटिसचा एवढा प्रचंड त्रास होता की मला जिने उतरणं हे खूप कठीण होतं। त्या काळामध्ये मी प्राणायामाकडे वळल्यानंतर 2.5 वर्षामध्ये माझा ऑस्टिओआर्थरायटिस पूर्ण बरा झाला आणि 50शीत मी सीझन बॉलवरती क्रिकेट खेळायला लागलो। एवढा बदल आपल्यामध्ये हा श्वासांमुळे होऊ शकतो। त्यामुळे आणि त्याचबरोबर एक उल्लेख इथे केला पाहिजे की मगाशी आपल्या बातमीत आपण सांगितलं की
एकेकाळी 70 हे आयुर्मर्यादा आपली होती असं ह्या तिघांपैकी एक जण म्हणाले. आपल्याला महाभारतामध्ये जे 7,000 वर्षांपूर्वी झालं तिथे उल्लेख जे दिसतात त्याच्यामध्ये जे योद्धे होते ते 60 आणि 70 होते. याचा अर्थ त्यावेळेला जी तरुणपणाची जी व्याख्या होती ती पूर्ण वेगळी होती. आणि आपण एखाद्याला आजही वाढदिवसाला जीवेत शरद शतम असं म्हणतो, म्हणजे 100 वर्ष तू जगावं. आणि आपली आश्रम व्यवस्था ही 25-25-25-25 असे 4 आश्रमांवरती जी आधारलेली आहे ती सुद्धा त्याच दृष्टीने आहे की माणसाचं 100 वर्ष आयुर्मान हे होतच, ते कालोपयोगामध्ये हे कमी होत गेलं. ते जर आपल्याला पुन्हा वाढवता आलं तर त्यासाठी प्रयत्न करणं हे योग्य आहे, त्याच्याबद्दल काही चुकीचं नाही असं मी म्हणेन. पण फडणीस सर, मला हे जाणून घ्यायचं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये जसं आपण परदेशात पाहतो की किंवा एक सायफाय मूव्हीज आपण ज्याला म्हणतो की हॉलिवूडमध्ये असे अनेक पिक्चर्स आहेत ज्यामध्ये मानवी शरीर जतन करून ठेवण्याची एक प्रक्रिया दाखवली जाते आणि पुन्हा त्याला काहीतरी सुपर पॉवर दिल्या जातात आणि मग ते नव्यानं काहीतरी एक सुपर हिरो म्हणजे एक ढोबळमानाने अशा स्वरूपाची आपण कथा अनेक सायफाय मूव्हीमध्ये पाहतो. पण हे भारतीय संस्कृतीमध्ये हे कल्चर आहे का, किंवा भारतीय संस्कृतीत अशा स्वरूपाचं काही लिहून ठेवलंय का, किंवा तसं काही उपलब्ध आहे का ऐवज? कसं आहे की आपल्याला ही थोडं जे पाश्चिमात्य जी जीवनदृष्टी आहे ती जीवनदृष्टी ज्या विचारसरणीतनं आलेली आहे तिथे पुनर्जन्म हा मानला जात नाही. त्यामुळे जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे त्या शरीराचं जतन करणं आणि ते शरीर हे जितकं दीर्घकाळ आपल्याला जगवता येईल आणि त्यालाच शेवटी जे काही स्वर्ग नरक प्राप्त होणार आहे तो त्या शरीरालाच प्राप्त होणार आहे अशा प्रकारची भूमिका असल्यामुळे ह्या शरीराला खूप महत्व तिकडे दिलं गेलेलं आहे. आपल्याकडे शरीरम धर्म खलु साधनम हे म्हटलेलंच आहे की हे धर्म याचा अर्थ आपली कर्तव्य करण्याचं हे उत्तम साधन आहे. त्यामुळे धर्म आपल्याला सांगतो की शरीराचं आपण उत्तम निगा राखलीच पाहिजे, कारण आपल्याला 3 साधनं दिलेली आहेत ईश्वराने. त्याच्यामध्ये एक आहे मन, एक आहे बुद्धी आणि एक आहे शरीर. ह्या तिघांचंही जतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, नाहीतर आपल्याला कुठलीच कर्तव्य पार पाडता येणार नाहीत. पण आपल्याकडे त्याचा अतिरेक नाही. याला कारण असं आहे की हे जे शरीर आहे हे नश्वर आहे. याला कारण जातस्य ही ध्रुव मृत्यूर असंच म्हटलेलं आहे की जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे आणि जो ज्याचा मृत्यू पावतो त्याचाही पुन्हा जन्म आहे. त्यामुळे आपल्याकडे शरीराच्या नश्वरतेचं आणि त्याचबरोबर आत्म्याच्या अमरत्वाचं या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आपली जी जीवनदृष्टी आहे ती आत्म्याकडे लक्ष देणारी आहे, शरीराकडे लक्ष देणारी नाहीये. त्यामुळे आत्मा हा आपला अमरच आहे. आत्मा हा ईश्वराचाच अंश आहे. तो कधीही निर्माण झाला नाही आणि कधीही त्याचा अंत होणार नाही हे आपल्या तत्वज्ञान आपल्याला सांगतं. त्यामुळे शरीरावरती आपली अवाजवी हा भर नाहीये, कारण एकदा नश्वरत्व आपण मानलं की त्याचं उत्तम निगा राखली पाहिजे हे बरोबर आहे, पण त्याचं ओढाताण करून त्याला दीर्घ आयु प्राप्त करून देणं अशी आपल्याला उदाहरणं मिळतात. कारण ज्याचं मगाशी मी म्हटलं की शेवटी आपल्याकडे ऋषी चिंतनामध्ये स्वराचं सुद्धा शास्त्र सांगितलेलं आहे. स्वर म्हणजे नाद या अर्थात नव्हे, तर आपला जो श्वास चालू असतो डावा आणि उजवा तो चांद्रस्वर आणि सौरस्वर असतो आणि त्यावरती भरपूर विज्ञान आपल्याकडचं हे आधारित आहे. त्यामुळे त्याचं मगाशी मी म्हटलं तसं की जेवढा आपण श्वास संथ करू आणि ह्याचा हे केव्हा शक्य होतं जेव्हा आपण पटकन उत्तेजित होत नाही. जेव्हा एखादा माणूस पटकन उत्तेजित होतो, क्रोधाने असेल, मोहाने असेल, त्यावेळेला आपल्या श्वासाची गती वाढते. हे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि जेव्हा श्वासाची गती वाढते त्यावेळेला आपलं आयुर्मान हे घटतं, कारण मगाशी मी म्हटलं तसं की केवळ वर्षांमध्ये आयुर्मान मोजलं जात नाही, श्वासांमध्ये मोजलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की या दोन्हीची सांगड घालण्याची आवश्यकता आहे, कारण नाहीतर त्याचा अतिरेक जो होऊ शकतो की माणसाने चिरंतन या देहानेच जगावं ही जी भूमिका आहे यातनं अनेक प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात. आणि वैद्यकीय अंगाने आपण त्याचा सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्या संदर्भात. आणि या चर्चेत माझ्यासोबत सध्या डॉक्टर देवव्रत बागडे सुद्धा सहभागी झालेले आहेत, जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. बागडे सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आणि त्याचबरोबर डॉक्टर रश्मी नचलिया मेंदू विकार तज्ज्ञ आहेत, ते सुद्धा आपल्या सोबत या चर्चेत सहभागी झालेत. आपल्याला वैद्यक शास्त्राच्या अनुषंगाने सुद्धा
या विषयाचा वेध घ्यायचा आहे. बागडे सर आणि आचलिया सर, मी दोघांना फक्त पार्श्वभूमी थोडीशी समजावून सांगतो की 2च दिवसांपूर्वी क्षी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष, त्याचबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि नॉर्थ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन हे तिघं भेटले होते आणि तिघांच्या एका खाजगी संवादादरम्यान त्यांनी माणसाचं आयुष्य हे 150 वर्षापर्यंत नेता येणं सहज शक्य आहे अशा स्वरूपाचा एक संवाद केला. आणि 70 म्हणजे पूर्वी एक दुर्मिळ बाब मानली जात होती, आता 70 म्हणजे बालपण मानलं जाते, अशा स्वरूपाचा यामध्ये संवाद होता. आणि त्या अनुषंगानं खरंच माणूस 150 वर्षापर्यंत जगू शकतो का, या अंगानं आपल्याला ही चर्चा पुढे न्यायची आहे. बागडे सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, आत्ता काही वेळापूर्वी बोलताना फडणवीस सरांनी असं सांगितलं, ऋषी संस्कृतीचे अभ्यासक आहेत, की भारतीय तत्वज्ञानामध्ये आत्म्याला अधिक महत्त्व आहे, शरीराला महत्त्व नाही. आणि जर 150 वर्षापर्यंत जगायचं असेल तर माझा एक साधा प्रश्न आहे, मानवाचं आत्ताचं शरीर 150 वर्षापर्यंत जर माणूस जगला, टेक्नॉलॉजीच्या मदतीनं म्हणा किंवा आध्यात्मिक शास्त्राच्या मदतीनं म्हणा, तर हे शरीर साथ देऊ शकतं का? पहा, असं वैज्ञानिकदृष्ट्या म्हणायचं तर आत्मा तर मानल्याच जात नाही वैज्ञानिकदृष्ट्या. अगदी बरोबर. पण शरीराचं जसं तुम्ही म्हणताय तसं शरीर टिकवण्यासाठी आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपाय आणि संशोधन सुरू आहे. आणि त्याचं ऑब्व्हियसली त्याच्यावरती खूप मानवापर्यंत पोहोचेल असं संशोधन अजून झालेलं नाही आहे. पण पुष्कळ सारे असे एव्हिडन्सेस म्हणजे नवीन रिसर्च असं सांगतं आपल्याला की 2 प्रकारे आपण याच्यावरती काम करू शकतो. एक आयुर्मान वाढवणे आणि दुसरं म्हणजे अँटी एजिंग ज्याला म्हणतात, ज्याला ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर शरीराचं वय वाढू न देणे किंवा कमी स्पीडनी वाढू देणे. तर हे 2 प्रकारे त्याला डील करता येतं. पण या सगळ्यांचं जर आपण बॉटम लाईन पाहायचा विचार केला तर वय वाढू न देणे किंवा आयुर्मान वाढवणे याच्यासाठी आपल्याला जसं यामानाका फॅक्टर्स हे खूप वेल नोन आहे. यामानाका सायंटिस्ट होते जपानचे. 2006 मध्ये त्यांनी यामानाका फॅक्टर्सबद्दल एक चांगला संशोधन प्रबंध पब्लिश केला होता, ज्याच्यानुसार 4 असे प्रोटीन्स आहे जे की आपण जर मानवी पेशींमध्ये दिले तर त्या पेशींची एजिंग म्हणजे जे वय वाढण्याची जी क्षमता आहे ती आपण कमी करू शकतो आणि ते प्रोसेस हळू होऊ शकते. प्लस त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर येतो ज्याच्यामध्ये सेल्युलर रिप्रोग्रामिंग म्हटलं आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे पेशींना अशा प्रकारे तयार करू शकतो की ते परत जर त्यांचं वय वाढलं असेल तर तरी परत ते यंग होतील, म्हणजे परत ते तरुण चिरतरुण असल्यासारख्या बिहेव करतील. तर याच्यावरचं संशोधन बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे आणि त्या प्रकारे जर आपण पाहिलं तर निरोगी राहणे आणि निरोगी वृद्धत्व येणे याच्याकडे जास्ती भर दिला जातो. तर वृद्धत्वाला तर आपण थांबवू शकत नाही, त्याला आपण थोडंसं प्रोलॉंग करू शकतो. तर 150 वर्ष वय जसं तुम्ही आता म्हणताय तसं तोपर्यंत शरीर जर टिकवायचं असेल तर ते निरोगीपणेच टिकवता येईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला जसं आमचं संशोधन याच्यावरती असं आहे की रोग होण्याच्या अगोदरच जर आपण त्याचं निदान केलं तर ते बऱ्या प्रकारे आपण त्याच्यावरती पूर्ण ट्रीटमेंट करू शकतो. जसं माझं संशोधन कॅन्सरवरती असल्यामुळे आणि NDTVच्या साहाय्याने आम्ही ते जगभरापर्यंत पोहोचवलं सुद्धा आहे की आम्ही लाळेपासून ओरल कॅन्सरचं डिटेक्शन करतो आणि ते ओरल कॅन्सर होण्याच्या भरपूर आधी आपण सांगू शकतो की ओरल कॅन्सर होऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपण डेव्हलपमेंट्स केले किंवा जे संशोधन वाढवलं या डायरेक्शननी, तर जर आपण रोग होऊच न दिले किंवा आपण ते थांबवले तर आपण माणसाचं वयोमान जास्ती चांगलं वाढवू शकतो आणि त्याच्यामध्ये शरीराची झीज कमी होईल, त्यामुळे ते जास्ती वर्षांसाठी टिकू शकेल. आणि दॅट इज व्हॉट वी कॉल हेल्दी एजिंग, म्हणजे जे आता खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या. हो, अँटी एजिंग टेक्निक आणि या संदर्भात मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे. पण मला आता माही महाराजांकडे जायचं आहे. योगाच्या अंगानं याकडे ते कसं पाहतात आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे. माही महाराज, ही चर्चा तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेली आहे.
रसायनशास्त्रज्ञ आता जे जीवरसायन शास्त्रज्ञ आहेत ते काय म्हणाले ऐकलं आपण, किंवा आपल्या पुराणामध्ये तत्वज्ञानामध्ये काय लिहिलंय किंवा काय त्या संदर्भातलं ऐवज आहे तेही आपण ऐकलं. पण मला हे जाणून घ्यायचंय, जो प्रश्न मी बागडे सरांना विचारला तोच प्रश्न तुम्हाला. योगशास्त्राच्या माध्यमातून असं शरीर आपण तयार करू शकतो का? जर वैद्यकीय टेक्नॉलॉजी किंवा वैद्यकीय क्षेत्र इतकं पुढे गेलं आणि पुढे जर 150 वर्ष खरंच माणूस जगायला लागला, सरासरी वय 100 ते 125 वर्ष जर होऊ लागलं, तर हे शरीर टिकवण्यासाठी योगशास्त्र कशा पद्धतीने मदत करू शकतं? नमस्कार. शक्य आहे, कारण की योगामध्ये आपल्या इतकी जास्त ताकद आहे. कारण की आम्ही जसं युरोपमध्ये योग शिकवतो, मी म्हणतो की 1 डे योग 100 डे लाईफ, म्हणजे 1 दिवसाचा योग तुम्हाला 100 दिवस जगू म्हणजे ताकद देऊ शकतो जगण्याची. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा ही जी पुराणी पद्धत आहे, चरक संहितामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे ते, आणि आध्यात्मिक मध्ये आपण या तिन्ही गोष्टीचा जोड समजा संपूर्ण तयार केला एक, तर आपण नक्की 100 नाही 100 125 वर्ष जगू शकतो. कारण की इथे आमच्या युरोपमध्ये तुम्हाला प्रत्येक लोक दिसतील की त्यांचं वय 110 वगैरे आहे. मग त्याच्या आपल्या रेग्युलर जेवणाचं जे आहे, जे आपण फूड ग्रहण करतो किंवा अन्न ग्रहण करतो, जसं बाकी साहेबांनी जर सांगितलं की डिपेंड करते माइंड पॉवर. इतकी शक्ती आहे, जसं आपण 24 तासामध्ये श्वास घेतो, तर हा श्वासोश्वास समजा मोजण्याचा प्रयत्न केला तर 21,682 वेळा 24 तासात आपण श्वासोश्वास घेतो. तर आम्ही जेव्हा योगामध्ये शिकवतो की असा केला तर हा एक श्वास 100 श्वास घेण्यासारखा आहे. तर म्हणून आम्ही म्हणतो 1 डे योग 100 डे लाईफ, आणि हे 100% शक्य आहे. कारण की युरोपात जीवनशैली ही खूप वेगळी आहे, आणि भारतामध्ये कसं आहे, आज आपण स्ट्रेसमध्ये आहे आणि प्रत्येक वेळेस औषध, कारण की त्यामुळे आपल्या शरीराला हे होतं. पण समजा योग रेग्युलर केला आणि मनाची शांती, आणि आयुर्वेदिक मध्ये समजा आपण काही औषधी आहे, आयुर्वेदिक मध्ये खूप म्हणजे 5000 वर्ष पुराण आपलं हे आहे शास्त्र. आता त्याच्यामुळे हे नक्की शक्य होऊ शकते. 100-150 वर्ष आरामाने जाऊ शकतं, आणि फक्त ते शरीराला, जसं डॉक्टर साहेब म्हणत होते की शरीर आपल्याला स्ट्रॉंग पाहिजे, आणि हे माइंड म्हणजे डोक्यामध्ये समजा माइंड मध्ये घेतलं तर हे नक्की शक्य होऊ शकतं. अगदी नक्की शक्य असं तुमचं म्हणणं आहे. रश्मीन अचलिया, डॉक्टर रश्मीन अचलिया आपल्यासोबत आहेत, मेंदूविकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर अचलिया, ब्रेन डेड पेशंट आपण ऐकत असतो. ब्रेन डेड पेशंट म्हणजे त्याचा मेंदू कार्यरत नसतो, मात्र पूर्ण शरीर कार्यरत असतं. अशा वेळेला या मेंदूला पुनरुज्जीवित करण्यासाठीची प्रक्रिया आपल्या वैद्यकशास्त्रात आता सध्या आपण डिस्कवर करण्याच्या मागे लागलेलो आहोत. पण ही जी चर्चा आहे की 150 वर्षापर्यंत आपलं मानवी आयुष्य पुढे नेण्यासंदर्भात आता वैद्यकशास्त्र प्रगत होत आहे. अशा वेळेला मेंदूचं पण आयुष्य तितक्या लांबपर्यंत अगदी हेल्दी ब्रेन आपण ज्याला म्हणू, असं करण्यासाठी काय गरजेचं आहे, किंवा तशा स्वरूपाचं काही शास्त्रात सध्या संशोधन किंवा त्या अनुषंगाने काही अभ्यास सुरू आहे का? खूप महत्वाचा प्रश्न आहे ना. बेसिकली काय आहे की मेंदूमध्ये ह्या 100 बिलियन न्यूरॉन्स असतात. जसे भारताची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे हे न्यूरॉन्स असतात. तर आपल्याला मेंदू हा जगवण्याकरता तेवढं खत पाणी लागणार आहे. आणि कोणताही ऑर्गन असतो, सपोज लिव्हर आहे, त्याचा पार्ट ऑफ लिव्हर जर नसला तरी ते सर्वाइव्ह होऊ शकतं. पण मेंदू तसं नसतं. त्याचा थोडा जरी पार्ट इकडे तिकडे काही डॅमेज झाला तर त्या पार्टचं फंक्शन पुढे होऊ शकत नाही. त्याच्याकरता मेंदू हा सशक्त असणं खूप गरजेचं आहे. कारण की फक्त आपण शरीर सशक्त केलं आणि मेंदू सशक्त नाही केलं तर आपण डिमेन्शियाचे पेशंट पाहतो, स्मृतिभ्रंशाचे पेशंट, की ज्याच्यामध्ये शरीर व्यवस्थित असतं पण त्याला माहितीच नसतं की तो कुठे आहे तो व्यक्ती, किंवा तो स्वतःच्या नातेवाईकांना पण ओळखत नाही. तर हे तुम्ही प्रश्न विचारला की जो अँटी एजिंग ट्रीटमेंट जे चालू आहे पूर्ण जगभरामध्ये, ज्याच्याकरता रिसर्च चालू आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रिसर्च चालू आहे. एक आहे सेनोलायटिक थेरपी. सेनोलायटिक थेरपी म्हणजे काय असतं की ज्या सेल्स असतात, ज्या पेशी असतात आपल्या शरीरामध्ये, ज्या मृत पावण्याकडे वाटचाल करत असतात, तर त्या असे काही सिक्रिशन्स रिलीज करत असतात की ज्याच्यामुळे आपल्या पूर्ण शरीरामध्ये इन्फ्लामेशन वाढेल, आणि हार्मफुल म्हणजे धोकादायक असे सिक्रिशन स्राव आपल्या शरीरामध्ये रिलीज होईल, त्याच्यामुळे आपलं वय लवकर वाढेल किंवा सेल्सचं वय लवकर वाढेल. तर ह्याच्याकरता सेनोलायटिक थेरपी वरती प्रचंड रिसर्च जगभरात चालू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मेडिसिन्स, उदाहरणार्थ डॅफॅटिनिब किंवा क्विस्पेटिन किंवा BCL2 इनिबिटर यांचे हे क्लिनिकल ट्रायल्स मध्ये आहेत आणि ह्युमन ट्रायल्स मध्ये लवकर देण्याची शक्यता आहे.
सायमल्टेनियसली सिनेसेन्स प्रिव्हेन्शन म्हणजे काय की ती जी जीवित असलेली आपली जी पेशी आहे तिचं वय जास्त वाढवणं, ह्याच्याकरता सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार पद्धती अवलंबण्यात येत आहेत. आपल्या शरीरामध्ये टेलोमरेज नावाचा एक भाग असतो आपल्या जीन्स मध्ये. तो भाग जेवढा मोठा तेवढा आपलं वय जास्त असतं आणि तो जेवढा शॉर्टन होत जातो, जेवढा लहान होत जातो तेवढं आपलं वय हे कमी कमी होत जातं. तर टेलोमरेज ही ऍक्टिव्हिटी वाढवण्याकरता टेलोमियर्सची लेंथ वाढवण्याकरता जगभरात प्रयत्न होत आहे. त्याच्याकरता त्याच दृष्टिकोनातून सध्या आपला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे आपल्या शरीरातला, म्हणजे जे की विषारी स्त्राव आपल्या शरीरामध्ये रिलीज होतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होऊन पेशींचं मरण होतं, तो कमी करण्याकरता सुद्धा mTOR इनिबिटर्स नावाचे काही मॉलिक्युल्स आहेत ते डिझाईन करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ रॅपामायसिन, तर त्याचा सुद्धा आता वापर चालू आहे. त्याचबरोबर आजकाल एपिजेनेटिक रिप्रोग्रामिंग म्हणजे काय असतं की एपिजेनेटिक एजिंग जीन्स जे असतात ते जसं जसं वय वाढत जातं तसं तसं लवकर त्यांच्यामध्ये एपिजेनेटिक चेंजेस होतात. तर हे जे एपिजेनेटिक चेंजेस असतात ते रिव्हर्स करण्यात यावे, त्याकरता सुद्धा एपिजेनेटिक रिप्रोग्रामिंगची रिसर्च चालू आहे. ह्याचबरोबर एक हे जे सेनेसेन्स सेल्स असतात ते जे हार्मफुल स्त्राव जे शरीरामध्ये रिलीज करतात ते कमी करण्याकरता कार टी सेल थेरपी या पद्धतीची उपचार पद्धती सुद्धा डेव्हलप करण्यात आलेली आहे. अच्छा. वेगवेगळ्या पद्धतीचा रिसर्च हा पूर्ण जगामध्ये चालू आहे की सगळं जग हे आतापर्यंत काय होतं की हेल्दी राहणं ह्याकडे लक्ष होतं किंवा डिसीज प्रिव्हेन्शन ह्याकडे लक्ष होतं, कोणताही डिसीज झाला आणि त्याच्यानंतर तो प्रिव्हेंट करणं. पण सध्या जगभरात अँटी एजिंग म्हणजे वय आपलं किती जास्त वाढवता येईल आणि त्यातल्या त्यात ते वय हेल्दी किती ठेवता येईल या दोघांकडे खूप जास्त प्रमाणात रिसर्च चालू आहे. अगदी. आज काळात अशी कोणती थेरपी आलेली नाहीये की ती डायरेक्टली प्रेडिक्ट करू शकते की हे तुमचं वय वाढू शकतं. अच्छा. हे सगळं रिसर्च चालू आहे आणि हे सगळं रिसर्च लेवलला आहे. ह्याचं व्हॅलिडेशन क्लिनिकली आज सगळ्यात झालेलं नाही. अगदी. डॉक्टर आचल्या, मला हे विचारायचं आहे, आता तुम्ही जे सांगताय की नैसर्गिकरित्या मेंदूचं कार्य वाढवण्यासाठी किंवा शरीराचं कार्य वाढवण्यासाठीची प्रक्रिया आहे, पण आता आम्ही सध्या ऐकतोय की मायक्रोचिप मेंदूमध्ये बसवली जाणार, मग मेंदूचं काम अगदी रोबोट सारखं होणार किंवा एखादा कम्प्युटर जसं काम करतो तसं मेंदूचं काम होऊ शकतं. हे आत्ताच्या जगात शक्य आहे की हे फक्त परिकल्पना आहेत आणि आम्ही जे ऐकतोय ते फक्त हॉलिवूड मूवी पुरतं मर्यादित आहे? ह्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण जे न्यूरॉलिंक नावाचं हे एलॉन मस्क ते प्रयत्न करतायत की न्यूरॉलिंक नावाचे डिव्हाइस ते क्रिएट करतायत आणि त्याद्वारे न्यूरो डिजनरेटिव्ह ज्या डिसीजेस आहेत त्याच्याकरता उपचार पद्धती निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतायत. उदाहरणार्थ पार्किन्सन्स डिसीज किंवा डिमेन्शिया किंवा वेगवेगळ्या न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीज. आतापर्यंत त्याचं सक्सेस नाही झालेलं. इट इज स्टील नॉट म्हणजे आतापर्यंत त्यांना यश प्राप्त त्याच्यामध्ये झालेलं नाहीये. तितकंच असतं, मेंदूचा प्रत्येक विभाग हा वेगवेगळा असतो आणि मेंदूची पेशी काय असतात त्या नेटवर्क मध्ये काम करतात. त्या इंडिव्हिज्युअली मेंदू काम एक एक पेशी काम नाही करत. म्हणजे टेम्पोरल लोबचा जर विभाग असेल, फ्रंटल लोबचा विभाग असेल किंवा ऑक्सिपिटल लोबचा विभाग असेल तर ते तिघे एकत्र काही न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतील त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीला, दुसऱ्या विभागाचे काही न्यूरॉन्स ऍक्टिव्हिटी होतील आणि तिसऱ्या विभागाचे काही न्यूरॉन्स ऍक्टिव्हिटी होतील, तेव्हा आपण एखादी कृती ही पूर्णत्वास आणू शकतो. तर हा जो नेटवर्क सिस्टम आहे मेंदूची, ती मेंदू हा नेटवर्क प्रमाणे जे चालतो तशी ती बसवणं काही प्रमाणात खूप अवघड आहे. त्यातल्या त्यात सध्या पार्किन्सन्स डिसीज मध्ये किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स मध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन नावाची ट्रीटमेंट ही सध्या उपचार पद्धती अवेलेबल आहे, ती भारतातही अवेलेबल आहे, की ज्याच्यामध्ये इम्प्लांट्स केले जातात आणि त्याच्याद्वारे त्या मेंदूच्या पर्टिक्युलर एरियाला स्टिम्युलेट केलं जातं आणि त्याची कार्यशक्ती ही सुरळीत केली जाते. अगदी. तर ह्या पद्धतीचं रिसर्च आवश्यक आहे. अगदी. फडणीस सर, आपण हे सगळं ऐकतोय, शास्त्रज्ञ काय म्हणतायत किंवा वैद्यकशास्त्र किती प्रगत होत चाललंय आणि पुढे काय आपण गोष्टी पाहू याचा सध्या नेम देता येत नाही, पण त्याचा अंदाज लावता येणं शक्य. पण मला हे विचारायचं आहे की हे सगळं प्रगत तंत्रज्ञान वापरून आपण समजा 150 वर्षापर्यंत माणूस जगवण्यात यशस्वी ठरलो तर भारतीय तत्वज्ञान या सगळ्याला परवानगी देतं का? कारण आपला सगळा भर हा
पारलौकिक सुखावर आहे, ऐहिक सुखावर नाही आहे, इथल्या सुखावर नाही आहे, पारलौकिक सुखावर आहे, अशा वेळेला भारतीय तत्वज्ञान याची परवानगी देईल का किंवा देते का? मी इथे असं म्हणेन की ही जी एक मनोभूमिका तयार झालेली आहे लोकांची की फक्त पारलौकिकावरती आपल्या तत्वज्ञानाचं भर आहे, तसं नाहीये. धर्माची जी व्याख्या आहे ती अभ्युदय आणि निश्रेयस हे दोन्ही ज्यातनं साध्य होतं तो धर्म. अभ्युदय म्हणजे ऐहिक प्रगती आणि आपलं ऐहिक जे सुखाने जगणं याला महत्व आहेच, पण निश्रेयस याचा अर्थ परमकल्याण आपलं जे व्हावं किंवा या दुःखातनं निवृत्ती व्हावी हा सुद्धा तेवढाच भर दिलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी हे विनम्रपणे सांगू इच्छितो की ही जी मांडणी दुर्दैवाने झालेली आहे की फक्त पारलौकिकावरती आहे, तसं नाहीये. त्यामुळे आपल्याकडे म्हणून तर या तिन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की केवळ शरीर नाही तर शरीर, मन आणि बुद्धी या तिघांचंही एकत्र जेव्हा विचार करू आपण तेव्हाच माणसाचा पूर्ण विचार केला जाईल असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच हे जे तिन्ही गोष्टी आहेत, मन, बुद्धी आणि शरीर, ह्या सगळ्यांचाच आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याच्यासाठी भरपूर तंत्र आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपलं जे न्यायदर्शन नावाचं दर्शनशास्त्र आहे ते आपल्या बुद्धीचा वापर कसा करावा, तर्काचा वापर कसा करावा, एखादा विषय कसा मांडावा हे आपल्याला सांगतं. वाद म्हणजे काय, जल्प म्हणजे काय, वितंडवाद म्हणजे काय, ह्या सगळ्याचा प्रमेय म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय हे आपल्याला न्यायदर्शन नावाचं दर्शन सांगतं. हे बुद्धी आपली तीव्र होण्यासाठीच ते आहे. मनासाठी सुद्धा अनेक मार्ग आपल्याकडे सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये काही ज्याला कदाचित विज्ञानामध्ये त्याची मान्यता नसेल पण ज्याच्यामध्ये भावना आपल्या श्रेष्ठ व्हाव्यात यासाठी पण आपल्याला भक्तीसारखा मार्ग दिलेला आहे. कारण मनाचं जर तुम्ही संगोपन केलं नाहीत आणि केवळ शरीराचं संगोपन केलं तर ते शरीर हे अतिशय म्हणजे आपल्याला ते आयुष्य जे आहे ते अतिशय कठीण होईल. म्हणजे असं म्हटलं जातं, मगाशी आपण उल्लेख केला म्हणून, की जेव्हा व्यासांनी एवढी सगळी शास्त्र ब्रह्मसूत्र रचली, एवढं महाभारत रचलं, पण तरी जेव्हा त्यांना शांती मिळाली नाही त्यावेळेला त्यांना नारदांनी उपदेश केला की तू केवळ बुद्धीचा विचार करतोयस पण तू भावनेचा विचार केला नाहीस. आणि म्हणून श्रीमद भागवतम सारखं भक्तिरसपूर्ण वाङ्मय त्यांनी निर्माण केलं. त्यामुळे केवळ शरीर आणि केवळ बुद्धीचा उपयोग नाही तर मनाचंही आपल्याला अतिशय उत्तम असं संगोपन केलं पाहिजे. त्यामुळे भारतीय विचारसरणी ह्या तिन्हीला महत्व देते आणि केवळ पारलौकिक नाही तर अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीचा विचार करते असं मी मांडू इच्छितो. बागडे सर, मला प्रश्न हा विचारायचा आहे की तंत्रज्ञान झपाट्यानं पुढे जात आहे किंवा वैद्यकशास्त्र प्रगत होत आहे, त्यातून माणसाचं आयुष्य वाढणार आहे, दीर्घायुष्य लाभणार आहे, हे विधायक कामासाठी दीर्घायुष्य उपयोगी ठरेल अशी अपेक्षा करतो आपण. पण आता हा एक जो प्रसंग आहे, ज्या प्रसंगामध्ये हे तीन प्रमुख नेते जगभरातले बोलत आहेत आणि त्यांचा एकूण लौकिक पाहता या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी होईल का अशी एक शंका साधारणपणे उपस्थित होते. आणि ज्या वेळेला म्हणजे फडणवीस सर असतात, पण ज्या वेळेला एआयचा गैरवापर होऊ शकतो आणि पुढे रोबोट किंवा हे सगळे घटक जे आहेत ते मानवी संस्कृतीवर हल्ला करतील किंवा अशा स्वरूपाची एक भीती व्यक्त केली जाते. ज्यावेळेला हे सगळं टेक्नॉलॉजी डेव्हलप होते त्यावेळेला या टेक्नॉलॉजीला कायदेशीर पद्धतीनं, लेजिटिमेट पद्धतीनं त्याचा वापर व्हावा यासाठी सुद्धा काही प्रयत्न होत आहेत का? हो, आपण नक्कीच माझ्यासाठी प्रश्न आहे असं मी समजतो. फडणवीस सर मी तुमच्याकडे येतो. बागडे सरांना मी प्रश्न विचारलाय. ओके, त्याचे दोन. हा बागडे सर बोला. नक्कीच जशी आपली कुठलीही टेक्नॉलॉजी जेव्हा डेव्हलप होत असते तेव्हा त्याचे दोन भाग पडू शकतात, एक चांगल्यासाठी किंवा एक वाईटासाठी. दोन्ही प्रकारे लोक त्याचा उपयोग करू शकतात. म्हणून जेव्हाही कुठलेही सायंटिफिक रिसर्च जेव्हाही प्लॅन होतं तेव्हा एक सायंटिफिक एथिक्स कमिटी थ्रू ते अप्रूव्ह केलं जातं आणि त्या एथिक्स कमिटीचा मेजर रोल हाच असतो की ते माणसाच्या भल्यासाठी जास्ती उपयोग त्याचा व्हावा म्हणून ते एका प्रकारे पूर्ण त्याचा ढाचा ठरवतात की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नको त्या स्टडीमध्ये, त्याच्या रिझल्ट्सचा कोणी दुरुपयोग न करता कामा नये. आणि म्हणून ते जेव्हा ते पब्लिकेशनसाठी जातात अशा स्टडीज तेव्हा या सगळ्या दृष्टीने त्याचा विचार केला जातो.
दुसरा भाग जसं तुम्ही म्हटलं तरी पण काही लोक असे असतात की जे सायन्स पूर्ण डेव्हलप होण्याच्या आधीच, कारण त्यांच्याकडे पैसा मे बी जास्ती असतो म्हणून ते लोक सायन्स पूर्ण डेव्हलप होण्याच्या आधीच त्याचा उपयोग स्वतःवरती करून घेऊ शकतात. याचं मोठं एक्झाम्पल आहे, इंटरनॅशनल एंटरप्रिनर आहे ब्रायन जॉन्सन. तो आपल्या स्वतःच्या 17 वर्षाच्या मुलाचं सिरम काढून तो स्वतःच्या अंगामध्ये इंजेक्ट करतो एका पर्टिक्युलर टाईम ड्युरेशनमध्ये, ज्याच्यामुळे त्याचं वय आता बऱ्यापैकी कमी दिसायला लागलं आहे. तो अराऊंड 65-70 वर्षाचा असून सुद्धा त्याचं वय अराऊंड 25 ते 30 वर्षाच्या माणसासारखं दिसतं. आता या अनुषंगाने जसं आपण पाहतो आहे की काही लोक त्याचा दुरुपयोग करू पाहतात आहे, म्हणजे ऑब्व्हियसली त्याचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावरती त्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो अजूनही सज्ञान होण्याच्या वयाचा नाही आहे, त्यामुळे पालकत्व त्या माणसाकडे असल्यामुळे तो त्याचं सगळं उपभोगू शकतो आहे. पण या अनुषंगाने पण आपल्याला काही पॉलिसीज आणि गव्हर्नमेंट लॉज एस्टॅब्लिश करणे गरजेचं आहे, सो दॅट की जेव्हा ही टेक्नॉलॉजी एवढी वाढून जाईल की माणूस वाढलेलं वयसुद्धा कमी करून करायला प्रयत्न करायला लागेल, तेव्हा काहीतरी बंधनं असले पाहिजे जे की प्रत्येकाला लागू होतील आणि त्याचा दुरुपयोग होणार नाही. आपण विचारांवरती तर कंट्रोल करू शकत नाही, पण त्याचा दुरुपयोग नक्कीच थांबवू शकतो. जसं एक्झाम्पल मी आत्ता तुम्हाला दिलं त्या डायरेक्शननी गेलो तर. माहिमे महाराज, प्रश्न तुम्हाला असा आहे माझा की कुठल्याही एखाद्या गोष्टीला डेव्हलप करताना किंवा त्याचा विकास करताना आपण एकापेक्षा अधिक बाबींचा जर आधार घेतला तर ते अधिक सकसपणे डेव्हलप होऊ शकतं. उदाहरणार्थ, जर वैद्यकशास्त्र या पद्धतीनं काम करत असेल तर त्याला जर योगशास्त्राची जोड मिळाली तर ते अधिक चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतं. तसा काही प्रयत्न कुठे जागतिक स्तरावर होतोय का? हा, नक्की आहे प्रयत्न. आता जसं युरोपमध्ये पण खूप ठिकाणी सुरू आहे. जसं आता आयुर्वेदिक बद्दल, आधी युरोपमध्ये आयुर्वेदिक बद्दल काहीच कल्पना नव्हती. मागील 20 वर्षापासून आणि मोदी सरांनी आयुर्वेदिक बद्दल जो प्रचार प्रसार केलाय, खूप काही फरक पडलेला आहे. आणि आयुर्वेद, योग आणि आध्यात्मिक या तिन्ही गोष्टी समजा सोबत जोडल्या गेल्या तर भरपूर काही आहे. आणि जसं माझ्यासोबत डॉक्टर साहेब आहे, मी जसं आता युरोपमध्ये आहे, जसं वय वाढवण्याचं जो सुरू आहे, मी माझी प्रत्यक्षाची घरची एक कंडिशन सांगतो. मी माझ्या मुलाला कुठलेही इंजेक्शन दिलेलं नाही आहे. म्हणजे जे लहान मुलांना जे इंजेक्शन देतात, टिटानसचं 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, 5 महिन्याचं, 6 महिन्याचं, मी कुठलंही इंजेक्शन दिलेलं नाही. आज तो 12 वर्षाचा आहे आणि 12 वर्षामध्ये त्याला कुठलाही व्याधी किंवा ताप, डोकं दुखणं कधीच झालेलं नाही आहे. तर आयुर्वेदमध्ये इतकी शक्ती आहे. कारण की आता मी युरोपला हा खूप मोठा ग्रुप तयार केलेला आहे. आणि ठीक आहे, ज्यांना म्हणजे माहिती असेल ते मला माझ्यासोबत हे करतात की खूप मुलं भेटतील तुम्हाला आता युरोपमध्ये की लहानपणापासून इंजेक्शन देत नाही आहे. कारण की आयुर्वेदामध्ये चरक पद्धतीमध्ये खूप काही भरपूर आहे. जसं डॉक्टर साहेब सांगत होते डोक्याबद्दल, मेंदूबद्दल, जसं आता काही अशा औषधी आहे, अश्वगंधामध्ये भरपूर काही आहे. आणि आपल्या रामायणामध्ये, महाभारतामध्ये आणि आयुर्वेदिक संहिता किंवा धन्वंतरीमध्ये या गोष्टीचा उल्लेख तुम्हाला भेटेल. तुम्ही जेव्हा गरुड पुराण वाचाल तर गरुड पुराण एक धार्मिकी आहे आणि आयुर्वेदिक पण आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की गरुड पुराण मध्ये म्हणजे अशा काही गोष्टी दिलेल्या आहे की माणूस 200 वर्षापर्यंत कसा म्हणजे यंग राहू शकतो. खूप काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे शक्य आहे. आणि जसं आता युरोपमध्ये जसं मेंदूमध्ये चिपची गोष्ट निघाली होती, आमच्या युरोपला मागील 3 वर्षापासून याचे प्रयत्न सुरू आहे. म्हणजे मेंदूमध्ये चिप लावणं किंवा त्याची पूर्ण आयडेंटिटी हे करणं. आणि 2-3 ठिकाणी त्या लोकांनी प्रयत्न पण केलेला आहे, पण ते शक्य नाही. कारण की आपला जो मेंदू जो काम करतो ती चिप काम करू शकणार नाही. म्हणजे रोबोटिक होऊन जाईल तो व्यक्ती. तर शास्त्राच्या हिशोबाने आणि आयुर्वेदिकच्या आणि ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. जे डिपेंड्स करतं की आपल्याला कुठल्या प्रभागात आणि कुठल्या ह्याच्यात आपल्याला काम करायचं आहे. कारण की आयुर्वेदिक मध्ये मला जितकं हे आहे की आयुर्वेदिक मध्ये भरपूर काही आहे की आपण खूप काही करू शकतो. आयुर्वेदिक, योगा आणि आध्यात्मिक. आपण आपल्या भारताचे प्रधानमंत्री घ्या, तुम्ही त्यांना पहा, ते 24 तासामध्ये जो प्रवास करून किंवा सकाळी मॉर्निंगला उठून ते शक्य आहे. कारण की ते योग आणि आयुर्वेद
आणि धार्मिक, त्याच्यामुळे ते त्यांना तुम्हाला कधी चेहऱ्यावर दिसणार नाही. पण माही महाराज, म्हणजे तुम्ही त्यांच्या तुम्ही चेहऱ्यावर तुम्ही जो म्हणताय तेज की तुम्ही म्हणताय मुलाचं उदाहरण तुम्ही देताय, 12 वर्षाचा तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही आतापर्यंत त्याला ॲलोपॅथीचा कोणताही उपचार केलेला नाही आहे, तरी सुद्धा तो ठणठणीत आहे, त्याला दीर्घायुष्य लाभोच ही आहेच. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा सुद्धा गंभीर संकटाकडे नेणारा ठरू शकतो. तुम्ही या संदर्भात काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलंय का, की तुम्ही आपणच मी आपण नाही, कारण की आमच्या युरोपमध्ये कारण की युरोपमध्ये जेव्हा डोस दिल्या जातात, तुम्हाला युरोपमध्ये मॅक्झिमम मुलं प्रॉब्लेम्स होतील, कारण की इंजेक्शन दिल्यानंतर come si chiama diciamo di quando fanno इन्सुलिना कॅमाना, म्हणजे इन्सुलिना इंजेक्शन मुळे खूप मुलांना व्याधी आलेली आहे. खूप मुलांना, म्हणजे तुम्हाला एक तर युरोपमध्ये पॉप्युलेशन कमी आहे आणि त्याच्यामुळे इंजेक्शनचे डोस दिल्यामुळे खूप जास्त त्रास झालेला आहे. आणि मी तज्ञांनाही काय, आम्ही म्हणजे 1400 लोकांचा ग्रुप तयार केलेला आहे आम्ही. आणि माझ्या प्रत्यक्षात आणि माझ्या संपर्कात जितके लोक आलेले आहे मुलं, मी त्यांना भारतात आणलेलं आहे. मी त्यांना भारतात आपलं इंडियन आला तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे की आयुर्वेदात तितकी शक्ती आहे असं तुमचं म्हणणं आहे, आणि ते ॲलोपॅथीपेक्षाही चांगलं प्रभावी शास्त्र आहे असं तुमचं म्हणणं आहे. प्रभावी शास्त्र. डॉक्टर आचार्य, मला तुम्हाला याच संदर्भात प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या गोष्टीचं म्हणजे आता माही महाराजांचं आपण उदाहरण ऐकलेलं आहे, त्याच्यात मी सायंटिफिकली ती योग्य आहे की अयोग्य हा मुद्दा मांडत नाही आहे. मी माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं फक्त एकाच शास्त्राचा आधार घेऊन दीर्घायुष्य लाभणं हे योग्य आहे, की अनेक शास्त्राची सरमिसळ करून त्यांच्या आधारे त्यातलं सगळं चांगलं घेऊन अधिक सर्वंकषपणे हे शास्त्र पुढे नेण्याची गरज आहे? खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उचललेला आहे. बेसिकली माझं असं मत आहे की कोणतीही एक पॅथी किंवा कोणतंही एक शास्त्र हे पूर्ण मानवी समाजाला हे पुरेसे ठरू शकत नाही. ते मॉडर्न सायन्स असो, ते आयुर्वेदिक असो, होमिओपॅथी असो, युनानी असो, किंवा काही अजून वेगळ्या काही पद्धतीच्या उपचार पद्धती असेल, हे नेहमी उपचार पद्धती जी असली पाहिजे ती पेशंट कसा बरा होईल, पेशंट कसा इम्प्रूव्ह होईल, ती सिस्टम कशी चांगली होईल, ह्या पद्धतीने पाहिजे. तर मला असं वाटतं की मिक्सचर ऑफ ऑल द पॅथीज हे खूप महत्वाचं बाब आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की हे व्हॅक्सिन जे देत नाहीत लोक, आता जो मी ऐकलं ते ग्रुप्स आहेत. तुम्ही जर युरोपियन, US इकडे जर पाहिलं तर इथे ग्रुप्स आहेत, अँटी व्हॅक्सिन ग्रुप आणि प्रो व्हॅक्सिन ग्रुप. आणि ह्याच्यामध्ये लॉंग स्टँडिंग थिंग्स आर गोइंग ऑन. जसं ट्रम्पचे आत्ताचे हेल्थ ऍडवायझर आहे ते अँटी व्हॅक्सिन ग्रुपचे आहे. पण जर आपण व्हॅक्सिन दिलेच नसते तर आपण स्मॉल पॉक्स इरॅडिकेट करू शकलो असतो का भारतातून, किंवा इरॅडिकेट करू शकलो असतो का भारतातून? कसं असतं की आपण कोणतंही विधान जेव्हा काही करतो तर त्याला काहीतरी वैज्ञानिक आधार पाहिजे. बरोबर, वैज्ञानिक आधार पाहिजे त्या गोष्टीला. आणि ही खूप महत्वाची, आपण एखादं जेव्हा काही विधान करतो तर त्याचे रिपरकशन्स सोसायटीमध्ये येतात लगेच. अगदी. कारण की जो जनमानसामध्ये सामान्य माणूस जो हे गोष्ट ऐकतो त्याला वैज्ञानिक ज्ञान नसतं आणि त्याच्यामध्ये मग तो चुकीचे निर्णय घेऊ शकतो अशा वेळी. जसं युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्या खूप क्लीन आहेत, खूप म्हणजे तिथं एअर पोल्युशन सुद्धा नाहीये, इन्फेक्टिव्ह बॅक्टेरिया वगैरे खूप, व्हायरसेस खूप मिनिमम असतात ऍज कम्पेअर टू इंडिया. इंडियामध्ये इन्फेक्शनचा कोट खूप जास्त असतो. म्हणून आपल्याकडे ह्या व्हॅक्सिन्सचं जास्त महत्व आहे, कारण की त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी ही कमी होते, मॉर्बिडिटी कमी होते. जसं तुम्ही जर DPTचं जर व्हॅक्सिन दिलंच नाही तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्टिसिस आहे, डिप्थेरिया आहे, टिटॅनस आहे, याचं प्रमाण वाढू शकतं, जे की आजच्या 40 वर्षांपूर्वी जास्त प्रमाण. डॉक्टर आचार्य यांचा संपर्क आपल्याशी पुरेसा बँडविड्थ होऊ शकत नाही आहे, त्यामुळे काही अडचणी त्यांच्याशी संभाषणात होत आहेत. डॉक्टर बेगडे, मी पहिल्यांदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी 2 वेळा तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तुमचा उल्लेख मी डॉक्टर बागडे असा केला, पण तुमचं आडनाव बेगडे आहे. तर मला हे विचारायचं आहे की आता पर्यावरणाचा उल्लेख झालेला आहे, म्हणजे शास्त्र आपल्या ठिकाणी आहे किंवा योग आपल्या ठिकाणी आहे, अध्यात्म आपल्या ठिकाणी आहे, पण पर्यावरणाचा सुद्धा यामध्ये मोठा वाटा आहे. आणि सध्याची पर्यावरणीय स्थिती पाहता जगातली, हे जर शक्य करायचं असेल 150 वर्षापर्यंत किंवा दीर्घायुष्य, आपण वर्षापर्यंत नको जाऊया, पण दीर्घायुष्य लाभायचं असेल तर पर्यावरणीय बदल सुद्धा होणं अपेक्षित आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलप होताना या सगळ्याचा विचार केला जातोय का, की कारण पर्यावरण ज्या पद्धतीनं ऱ्हास होतोय त्याचा ते पाहता टेक्नॉलॉजी त्या अशाशी निगडीत अशा पद्धतीनं पुढे जाते का? नक्की संशोधन त्या डायरेक्शनने पण पुढे जात आहे. कारण आत्ताच काही दिवसांपूर्वीचंच एक संशोधन आहे ज्याच्यामध्ये असे
फंगस म्हणजे मशरूम असे सापडलेले आहेत जे प्लास्टिकचंही विघटन करू शकतात आणि त्याच्यावरती जगू शकतात. तर आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो आहे, पण सोबतच असं पण सिस्टम पॅरलली नेचरमध्ये आहे की जे जगणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, एस्पेशली जसे बॅक्टेरिया आणि फंगस आहेत, ते आपल्यापेक्षा जास्ती लवकर उत्क्रांतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं इव्होल्युशन पण आपल्यापेक्षा जास्ती फास्ट पद्धतीने होतं आहे. तर जरी आपण काही मानवनिर्मित किंवा पर्यावरणाला खराब करणारे घटक याच्यामध्ये ॲड करत असू, तरी पण पर्यावरण हा म्हणजे नेचर आपल्या प्रकारे त्याला डील करत आहे. याच डायरेक्शन मध्ये काही लोक ऑलरेडी रिसर्च करतात आहे, ज्यांना की खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स इथे पण मिळतात आहे. तर दोन्ही प्रकारे आपण ॲक्च्युली याला इव्होल्युशनच पकडूया, कारण मानव हा आपल्या प्रकारे इव्हॉल्व्ह होतो आहे, कारण त्याचं आयुर्मान जास्ती आहे बाकीच्या प्राण्यांपेक्षा. तर त्याचं इव्होल्युशन हे टेक्नॉलॉजीच्या इव्होल्युशन सोबत होतं आहे आणि टेक्नॉलॉजीला पण अशा प्रकारे इव्हॉल्व्ह आपण करतो आहे की जेणेकरून पर्यावरण आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम याला पण आपण बॅलन्स करू शकू. म्हणून या दोन्ही डायरेक्शनमध्ये रिसर्च आणि विज्ञान तशा प्रकारे वाढणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अच्छा, एकमेकांशी समन्वय साधत हे विज्ञान आणि पर्यावरण हे पुढे जात आहे. शेवटचा प्रश्न, माझा वेळ संपतोय. फडणीस सर, तुम्हाला प्रश्न आहे. अध्यात्मामध्ये किंवा पौराणिक कथांमध्ये 7 असे पुरुष आहेत, म्हणजे मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा, कारण तुमचा अभ्यास त्यात अधिक आहे. 7 अशा व्यक्ती आहेत, पुरुष म्हणण्यापेक्षा व्यक्ती आहेत, की ज्यांना अमरत्व दिलेलं आहे असा एक उल्लेख आहे. मग अश्वत्थामा असेल किंवा इतर काही तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकाल. पण या अमरत्वाचा बेस काय होता? म्हणजे हे या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा पद्धतीनं दीर्घायुष्य किंवा अमरत्व या संदर्भात काही संशोधन झालेलं आहे का? किंवा या अमरत्व यांना अमरत्व मिळालं आहे हे म्हणणं हे कुठल्या आधारावर आहे? याला असं आहे की अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण, ज्याचा आपण कदाचित उल्लेख करताय की हा श्लोक खूप म्हटला जातो आणि विशेषतः वाढदिवसाला तो म्हणावा की आपल्या अपत्याला देखील असंच दीर्घायुष्य मिळावं. या 7 जणांच्या बाबतीमध्ये एक दृष्टी अशी आहे की त्यांचा मृत्यूची नोंद आपल्याला कुठे सापडत नाही आणि ह्या दृष्टीने ते अमर आहेत अशीही त्याच्यामधली भूमिका आहे. बाकी अनेक जणांच्या मृत्यूंबद्दल आपल्याला तपशिलामध्ये वर्णन मिळतात, अगदी भगवान राम, भगवान कृष्णांपासनं. परंतु ह्या 7 जणांच्या बाबतीमध्ये मात्र तशा नोंदी कुठे दिसत नाहीत. ह्या दृष्टीने सुद्धा ही एक लोकभावना आहे की हे अमर आहेत. आता ते प्रत्यक्षात अमर आहेत की नाही हा वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल अर्थात मतं वेगवेगळी असू शकतील. परंतु त्यामुळे आपली भावना ही आपली पुढची पिढी आहे ती अधिक दीर्घायुष्य व्हावी किंवा आपले जे सवंगडी आहेत ती दीर्घायुष्य व्हावेत, ही भावना आपण वाढदिवसाला एकमेकांना जेव्हा त्यांचं अभिष्ट चिंतन करतो तेव्हा ही व्यक्त करतो आणि त्यात चुकीचं काहीच नाही. आणि जसं डॉक्टर साहेब म्हणाले मगाशी की मध्यम मार्ग हा कधीही चांगला, कुठलीही टोकाची भूमिका न घेता जिथे मला आधुनिक विज्ञानाचा उपयोग करायचा आहे तिथे मी आधुनिक विज्ञानाचा उपयोग करीन आणि जिथे हे जे चिंतन आहे की ज्याचं माझं आयुष्य हे ज्याला आपण म्हणू गुणवत्तेच्या प्रकारे अधिक चांगलं व्हावं यासाठी जे विचार आहेत. कारण मगाशी आपण उल्लेख केला आणि मी हसलो कारण साक्षर आणि राक्षस हे 2 जोडलेले शब्द आहेत. माणूस अतिसाक्षर झाला की तो राक्षसही होऊ शकतो. तर ते होऊ नये म्हणून ही जी अध्यात्माची जी बैठक आहे ती अध्यात्म म्हणजे जीवनविद्या आहे. ती आपण जगावं कसं आणि त्याच्यामध्ये स्वार्थ किती असावा आणि त्याच्या मर्यादा काय असाव्यात हे आपल्याला जागरूक करणारं हे अध्यात्मशास्त्र आहे. हे केवळ पारलौकिक विद्या नाही तर ही जीवन आपण कसं चांगल्या प्रकारे जगू शकू की ज्याच्यामुळे ही सहचर्याची भावना संगच्छध्वम संवदध्वम संव मनावसी जायताम ही आपल्या वेदांची आज्ञा आहे. त्यामुळे केवळ माझा विचार न करता समष्टीचा विचार कसा करावा यालाही तेवढंच महत्व आहे. अगदी धन्यवाद फडणीस सर, तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत आणि या एका वेगळ्या विषयावर आपण चर्चा केली. आपल्या चौघांचेही खरं तर धन्यवाद. डॉक्टर बेगडे, त्याचबरोबर डॉक्टर आचालिया, माही महाराज आणि फडणीस सर हे 4ही जण आपल्या या चर्चेत सहभागी होते. खरं तर जगणं हे आनंददायी असावं, निरोगी असावं, विधायक कामासाठी त्याचा वापर व्हावा. कदाचित आधुनिक विज्ञान तुमचं जगणं वाढवू शकेल, तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकेल. अमरत्व मी म्हणणार नाही, कारण अमरत्व ही संकल्पना आहे
ती खरी आहे खोटी आहे हे अजून सिद्ध होऊ शकलेलं नाही आहे, पण दीर्घायुष्य लाभलं तरी ते आनंददायी असावं यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं पुढे जाण्याची गरज आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.